सांगलीतील 10वीच्या विद्यार्थ्याची दिल्लीमध्ये आत्महत्या. शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवलं. दिल्ली सरकारच्या आदेशानंतर आता कोलंबस शाळेच्या 4 शिक्षकांचं निलंबन. नागपुरातील हिवाळी अधिवेशनाची कामं आजपासून पुन्हा बंद. कंत्राटदार संघटनेचा कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय. थकीत 150 कोटी रुपये दिले नसल्याचा आक्रमक पवित्रा. मुंबईतील प्रदूषणकारी बांधकामं रोखण्याचा पालिकेचा इशारा. तर हवेच्या गुणवत्तेवर बारीक लक्ष. प्रत्येक वॉर्डामध्ये भरारी पथक. हवा प्रदूषण टाळण्यासाठी 28 प्रकारची नियमावली जाहीर. पश्चिम रेल्वेवर आज रात्री 6 तासांचा ब्लॉक. वसई रोड ते वैतरणा स्थानकांदरम्यान रात्री 12 ते 3 वाजेपर्यंत अप जलद मार्गावर ब्लॉक असेल, तर डाऊन जलद मार्गावर रात्री 1:30 ते पहाटे 4:30 दरम्यान ब्लॉक. पोलिसांच्या स्पेशल सेलनं अटक केलेल्या चौघांचा आता एनआयएकडे ताबा. दिल्ली स्फोट प्रकरणी कोठडीत रवानगी. डॉक्टर मुझम्मिल, आदिल आणि शाहीनसह मौलवी इरफानला 10 दिवसांची कोठडी. पंजाबच्या लुधियानामध्ये पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक. एका दहशतवाद्याचा मृत्यू तर एक गंभीर जखमी. दोन्ही दहशतवादी बब्बर खालसा संघटनेचे असल्याची माहिती.